टाळ्या. या टाळ्या आहेत आज ज्यांनी ज्यांनी मतदान केलं, मतदानाचा हक्क बजावला, लोकशाहीच्या उत्सवात सक्रिय सहभाग नोंदवला त्या सगळ्यांसाठी. त्याचबरोबर आणखीही काही टाळ्या खास राखून ठेवल्यात त्यांच्यासाठी ज्यांनी आजचा दिवस वेगळ्याच कारणांसाठी गाजवला. त्यांचीच गोष्ट आज सांगणार आहे. चला सुरुवात करूयात आजच्या राजकीय शोलेला. सिनेमांमध्ये होणाऱ्या हाणामाऱ्या तुम्ही पाहिल्या असतील, पण तो सगळा झाला फिल्मी ड्रामा. आज राज्यात विधानसभा निवडणुकीचं मतदान पार पडलं, पण राज्यभरातल्या अनेक मतदारसंघातल्या मतदान केंद्रांवर राडे, हाणामारी, धक्काबुक्की असे प्रकार घडले. एका मतदारसंघात तर उमेदवारानं थेट जीवे मारण्याची धमकी दिली. एका ठिकाणी मतदान यंत्राची तोडफोड झाली. आता मी हे सगळं सांगतोय ते खरंच आपल्या महाराष्ट्रात घडलंय का असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो, पण दुर्दैवानं हे खरं आहे. आजच्या राजकीय शोलेमध्ये पाहूया नेत्यांच्या राड्यांमुळे निघालेले राजकीय संस्कृतीचे हे धिंडवडे. नाशिकमध्ये राडा, वरळीत राडा, मालाडमध्ये तुफान हाणामारी, बीडमध्ये ईव्हीएमची तोडफोड, वर्ध्यात नेत्यालाच मारहाण, भंडाऱ्यात धक्काबुक्की, आज राज्यात विधानसभा निवडणुकांसाठी मतदान पार पडलं. राज्यभरात मतदारांनी उत्साहात मतदान केलं, पण याच मतदान प्रक्रियेला गालबोट लावणारी ही दृश्य पहा. या सगळ्याची सुरुवात झाली सकाळीच नाशिक मधल्या राड्यानं. शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार सुहास कांदे आणि अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांचे कार्यकर्ते समोरासमोर आले आणि परिस्थिती चिघळली. दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली. हा वाद इतका टोकाला गेला की एका उमेदवारानं थेट जीवे मारण्याची धमकी दिली. त्याचे अनेक लोक जे होते ज्यांच्याबद्दल तक्रार केली होती आपण की हे सगळे जे आहेत त्यांना तडीपार केलेले आहेत, तरीसुद्धा ते फिरत आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडे लक्ष द्यावं, तर पोलिसांनी त्यांच्याकडे काहीही लक्ष दिलं नाही. पिस्तॉल रिव्हॉल्वर होते त्यांच्याकडे काय, आणि त्यानेच ते सांगितलं तो ठार करून टाकलं म्हणून. या अशा रीतीने जर दमनगिरी दादागिरी चालू असेल तर मोठं कठीण आहे. मग आम्ही पण लढायला तयार आहोत ना. शिवीगाळ करतायत, मर्डर करण्याची धमकी देत आहे, तरी त्याच्यावर कारवाई नाही. आणि फक्त आम्हाला सांगतं की तुम्ही जावा इथून, आम्ही बघतो. अरे तुम्ही काय बघताय, तुम्ही काही करायलाच तयार नाही आहे. त्यांना मी सांगतो की तो आहे तिथे, त्याला पकडा. तर त्यांना घेतलं, पण सगळ्यांनी देखत म्हणजे कॅमेरावर शूट आहे आमच्याकडे, की त्याला परत तिथूनच सोडून दिलं. नाशिकमध्ये हा सगळा प्रकार घडत असताना तिकडे वरळीत मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते भिडले. राड्यामागचं कारण होतं मनसेच्या नावानं फिरणारं हे खोटं पत्रक. शिवसेनेला पाठिंबा द्या अशा आशयाचं मनसेचं हे लेटरहेड व्हायरल झालं आणि या पत्रकावरून ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली. तिकडे बीडमध्ये मतदान यंत्रांची तोडफोड केल्याचा धक्कादायक प्रकार घडला.
घाटनांदूर, मुरंबी आणि चोथेवाडी या 3 ठिकाणी मतदान यंत्रांची तोडफोड झाली, तर राष्ट्रवादीच्या एका ज्येष्ठ नेत्याला मारहाण झाल्याचा आरोप धनंजय मुंडेंनी केला. दहशत कुणाची हे आता तुतारी आणि तुतारीच्या वरिष्ठ नेतृत्वाला कळालं पाहिजे. मला जसं कळतं या 30 वर्षाच्या निवडणुकीत अशा पद्धतीचं गालबोट कधीच लागलेलं नाही. कुठं बूथ कॅप्चरिंग मशीन फोडणं अमकं तमकं. याच्यातून कुणाला या ठिकाणी दहशत करायची, कुणाची दहशत आहे, हे सगळी मानसिकता आता मायबाप जनतेच्या लक्षात आहे. वर्ध्यातल्या मांडवा गावात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते नितेश कराळेंना मारहाण झाली. भाजपच्या कार्यकर्त्यांनी ही मारहाण केल्याचा आरोप कराळेंनी केलाय. हे सरळ BJPचे माजलेले जे काही हे लोक आहे, पोसून ठेवलेले पंकज भोयर यांनी पोसून ठेवलेले लोक असे अरेरावी करतात आणि सरळ, आणि त्याच्यानंतर बाकीचे लोक गावातले धावत आले तर त्याला म्हणे एका पाहून घेईन. आता ही दृश्य आहेत मुंबईतल्या मालाडमधल्या दिंडोशी परिसरातली. इथे दोन्ही शिंदेच्या शिवसेनेत तुफान राडा पाहायला मिळाला. शिवसेनेचे उमेदवार संजय निरुपम यांनी ठाकरे गटाचे कार्यकर्ते मतदारांवर दबाव टाकत असल्याचा आरोप केलाय. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी आणि RPIची महायुतीच्या उमेदवार त्यांना एक जोरदार प्रतिसाद भेटत आहे. त्यामुळे ते एकदम परेशान झालेले आहेत आणि त्यांनी पठाणवाडीमध्ये त्यांचे कार्यकर्त्यांनी माझा एक सहकारी होता त्याच्यावर काहीतरी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मतदान संपण्याच्या काही तासांआधी भंडारा आणि कोल्हापुरातही राड्याच्या घटना अवघ्या महाराष्ट्रानं पाहिल्या. राडा, हाणामारी, धक्काबुक्की ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. पण आज मतदानाच्या दिवशी जे काही घडलं त्याचा विचार प्रत्येक राजकीय पक्षानं आणि त्यांच्या पुढाऱ्यांनी करणं गरजेचं आहे. निवडणुका हा लोकशाहीचा उत्सव मानला जातो आणि या उत्सवात अशा प्रकारच्या घटना घडत असतील तर ते सुसंस्कृत आणि पुरोगामी महाराष्ट्राला नक्कीच शोभनीय नाही. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. मघाशी राखून ठेवलेल्या ज्या टाळ्या होत्या ना, त्या यांच्यासाठी होत्या. असो, आजच्या राजकीय शोलेमध्ये इथेच थांबूयात. उद्या पुन्हा भेटणार आहोतच. पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.